हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज ना मी लाँग व्हिडिओ शूट करायचा विचार केला, कारण आपल्या चॅनलवर लाँग व्हिडिओ बरेच दिवस झाले, पण लाँग व्हिडिओ काही आलाच नाही. वेदचं जावळ काढलं होतं, तो व्हिडिओ लास्टचा होता असं मला वाटतं. हो, वेदच्या जावळाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ लास्ट होता. त्याच्यानंतर मी लाँग व्हिडिओ काही शेअर केलेच नाही तुमच्यासोबत, आणि खरं तर शूट पण केले नाही, कारण तेवढं वेळच मिळत नाही. मग अधूनमधून शॉर्ट व्हिडिओ टाकते. तर म्हटलं आज अक्षय तृतीया आहे आणि सणाच्या दिवशी काहीतरी नवीन सुरुवात करू, म्हणून मी आज विचार केला की आज आपण लाँग व्हिडिओसुद्धा शूट करू. कारण शॉर्ट व्हिडिओ तर शूट करायचाच होता, तर मग ते पण घरी होते, तर त्यांना म्हटलं की थोडीशी हेल्प करा. कारण आता सध्या ना मला ट्रायपॉड लावता येत नाही, कारण वेद पूर्ण घरभर फिरतो आणि मी जिथे कुठे ट्रायपॉड लावेल ना, तर त्याला तो ट्रायपॉडच घ्यायचा असतो. आणि त्याने एकदा ट्रायपॉड हलवला की मग माझे व्हिडिओ पण राहते आणि सगळ्याच गोष्टी राहतात. मग शॉर्ट पण राहतात आणि लाँग पण राहतात, अशी गंमत आहे. त्याच्यामुळे मग ट्रायपॉड मला लावता येत नाही, आणि कोणी हाताखाली असेल की आपला व्हिडिओ घेईल तेव्हा बरं पडतं. आणि इतर वेळेस तर मग काही ते घरी नसतात, त्यांचं घरी जरी असलं तरी त्यांचं काम चालू असतं किंवा मग ऑफिसला वगैरे, आणि त्यावेळेस मग मला ट्रायपॉड लावून वेदला सांभाळून आणि व्हिडिओ घेणं खरंच खूप अवघड होऊन जातं. मग काय, आज हे पण घरी होते, तर यांना मी बोलली की एक काम करा, मला लाँग व्हिडिओ घ्यायचा आहे, तर मला थोडीशी हेल्प करा, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण होईल आणि लाँग व्हिडिओ पण होईल. खरं तर माझ्या चॅनलवर लाँग व्हिडिओ न येण्याचं कारण हेच आहे. वेट मोठं झालं आहे, त्यामुळे ट्रायपॉड लावता येत नाही आणि लाँग व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि मी नेहमी म्हणते की मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करेल, पण त्याला सांभाळून शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला थोडंसं अवघडच होऊन जातं. कारण एखादी व्हिडिओ करायची म्हटलं मग मला मोबाईल हातात घ्यावा लागतो, आणि त्यांनी जर तो मोबाईल बघितला तर मग काही वेदला मोबाईलच पाहिजे असतो. त्याच्यामुळे मग सध्या थोडंसं व्हिडिओच्या बाबतीमध्ये माझं असंच थोडीशी टंगळमंगळ चालू आहे. चला, असं आता प्रयत्न तर करते मी की अधूनमधून लाँग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि रोज एक तरी शॉर्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल. असं बघू आता मी जे विचार केले ते किती सक्सेस होता. आता आजच्या सणाच्या दिवशी ना आमच्याकडे पुरणाची पोळी आणि आमरस असा स्वयंपाक असतो. आता माझ्या गावाकडे ना खापराच्या पोळ्या असतात, पण मला खापराच्या पोळ्या जमत नाही, कारण मी कधी केल्या पण नाही आहे. मला पुरणाची पोळी परफेक्ट जमते, कारण पहिल्यापासून मी तेच बघत आलेली आहे. त्याच्यामुळे मग मी पुरणाची पोळीच बनवणार आहे. इकडे एकीकडे मी पुरण शिजवायला ठेवलं होतं आणि एकीकडे सार करून घेतला. त्याच्यानंतर वेदचं खेळायचं काम चालू होतं. आता वेदने ना आज सणासुदीच्या दिवशी एक मोठा पराक्रम करून ठेवला, म्हणजे नेमकं त्याच्याकडे थोडंसं जरी लक्ष दिलं नाही ना, तरी तो असा काहीतरी वाढवा करून ठेवतो. आज नेमकं सणाच्या दिवशी पडून गेला आणि हे बघा त्याला किती लागून गेलं. म्हणजे साधा सिंपल त्याचा खेळत होता आणि एक दोन वेळेस तो असा गोल राऊंडमध्ये फिरला आणि त्याचा पाय सरकला आणि तसाच तो भिंतीवर जाऊन पडला. तो जेव्हा भिंतीवर पडला ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही, हा हळू पडला आहे, याला लागला नसेल. पण नंतर त्याला जवळ घेऊन बघितलं ना, तर थोड्या वेळानंतर ते जे कपाळाला लागलं होतं ना, ते असं हिरवं हिरवं झालं, आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की नाही, याला खरंच खूप जोरात लागलं आहे. मग वेदची थोडीशी रडारड झाली, कारण खूप लागलं होतं त्याला आणि दुखत पण होतं. त्याच्यामुळे मग थोडासा रडला. मग त्याला थोडा वेळ घेऊन बसली, त्याला शांत केलं, त्याला थोडासा खाऊ खायला दिला, थोडंसं लाडीगोडी लावलं, आणि त्याच्यानंतर मग तो पुन्हा त्याचा खेळायला लागला. आता खेळायला लागला, एकदा पडला आणि रडला. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं की नाही, तू माझ्यासोबतच खेळ म्हणून. मग थोडा वेळ त्याच्यासोबत खेळली. आता त्याला खेळण्यासाठी तुम्ही बघा, घरामध्ये किती सारा पसारा आहे, किती खेळणं आहे त्याच्या. गाडी आहे त्याला खेळायला, त्याच्यानंतर टी व्हीसुद्धा चालू होती, पण तरीही त्याला असं पळत पळतच खेळायचं होतं. मग त्याला समजावलं की तू आत्ताच पडला ना, मग एका जागेवर बस आणि बसून काहीतरी खेळ म्हणून. मग इकडे पुरण पण तयार झालं आणि त्याला मी थोडंसं पुरण खाऊ घातलं, तर त्याला ते फार आवडलं. म्हटलं चल तुला डिशमध्ये थोडंसं पुरण देते, म्हणजे मग पुरण खाण्याच्या निमित्ताने तरी तू एका जागेवर बसशील आणि शांततेत ते पुरण खाशील. तर त्याला मी डिशमध्ये पुरण दिला. आता पुरण नाही, ते खूप छान शिजलं होतं, कारण मी डाळ मस्त अशी शिजवून घेतली होती, आणि डाळ जेव्हा शिजवायची होती ना, तेव्हा मी अर्धा तास डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतली होती, मग शिजायला टाकली. असं केल्याने ना पुरण असं छान शिजून तयार होतं, आणि पुरण जेव्हा छान असं शिजतं ना, तेव्हा पुरणपोळी पण खूप छान बनते. मग आता पुरण तर तयार झालं होतं, मी कपडे पण वॉश करायला लावलेले होते मशीनला. मग एकीकडे लगेचच मी कपडे सुकत घालून घेतले. आता बाहेर गॅलरीमध्ये खूप ऊन होतं, त्याच्यामुळे मग घरामध्येच मी स्टँडवर कपडे टाकून घेतले आणि नंतर ते स्टँड उचलून बाहेर ठेवलं.
आता ना अर्धा स्वयंपाक तर माझा झाला होता आणि थोडासा बाकी होता. आता पुरणपोळी बनवायची होती. पुरण एकीकडे थंड होत होतं, मग लगेचच कणिक भिजवायला घेऊ म्हटलं. अजून भजे काढायचे होते, तर भजे गरम गरम काढू असा विचार केला. मग लगेचच मी कणिक भिजवायला घेतली. आता याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची चव आणखीन छान लागते. मग लगेचच कणिक भिजवून घेतली आणि लगेच पुरणपोळी बनवायला घेतली. आता पुरणपोळी बनवायला मला खरंच तेव्हा मजा येते ज्यावेळेस पुरण छान असं शिजतं. पुरण असं मोकळं शिजलं ना तेव्हा पुरणपोळी खरंच खूप छान बनते आणि पुरणपोळी जेव्हा फुगते ना तेव्हा माझा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि तशीच पुरणपोळी मला बनवायला खूप आवडते. आता जेव्हा आपण पिठाचा उंडा घेतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा पुरण भरतो ना तेव्हा मला पुरण जास्त भरलेलं आवडतं आणि तीच पोळी खरं तर खायला खूप छान लागते. म्हणजे पोळीमध्ये जेव्हा पुरण असं जास्त असतं ना तेव्हा ती पुरणपोळी खायला मजा येते. इकडे मी पुरणपोळी लाटून घेतली. आता माझ्या चपात्या पण मोठ्याच असतात आणि जेव्हा पोळ्या करायची वेळ येते ना तेव्हा मी पुरणाच्या पोळ्यासुद्धा मोठ्याच करते, कारण पहिल्यापासून मला सवय आहे. माझ्या अशा छोट्या छोट्या चपात्या नसतात, थोडीशी साईज अशी मोठीच असते चपात्यांची. आणि पुरणपोळ्या पण करायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा ते हाताला आपोआप वळण लागून गेलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं पोळी पण मोठीच होते. मग इथे मी पोळी लाटून घेतली. आता पोळी ना तव्यावर टाकण्या अगोदर मी तव्याला तूप लावून घेतलं होतं, मग पोळी तव्यावर टाकली. आणि हे बघा पुरणाची पोळी किती छान फुगते. अशी पोळी मला खरंच फार आवडते आणि मी जेव्हा जेव्हा पुरणपोळी बनवते ना तेव्हा तेव्हा माझ्या पोळ्या अशाच फुगतात. आणि अशी मस्त फुगलेली पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार, आहा, ती पुरणपोळी खायला खरंच खूप छान लागते. तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय स्वयंपाक असतो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही बनवलेली पुरणपोळी अशीच फुगते का? त्याचबरोबर मी बनवलेली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी ना शक्यतो गुळाच्याच पुरणपोळ्या बनवते. बऱ्याच ठिकाणी ना साखरेच्या पुरणपोळ्या बनवतात, पण मी पुरणामध्ये शक्यतो साखर काही टाकत नाही, मी गुळच वापरते. आणि गुळाचं पुरण खरंच खूप छान बनतं, एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि एकीकडे गरम गरम भजीसुद्धा काढून घेतली आणि लगेचच देवाचं नैवेद्याचं ताट तयार करून देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला, कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती. थोडासा उशीर पण झाला होता, वेध पडला, त्याच्यामुळे त्याला थोडासा सांभाळला आणि माझी स्वयंपाकाला पण उशीर झाला होता. आता इथे ना देवाला नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर थोडासा रस टेस्ट करून बघितला तर तो इतका आंबट निघाला, म्हणजे मला आंबे बघून थोडासा डाऊट आलाच होता की हे आंबट असतील म्हणून. पण आधी टेस्ट न करता पहिले देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर राहिलेल्या रसामध्ये साखर टाकून ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतला. आता इथे ना ह्या रसामध्ये बरीच साखर टाकली, पण तरीही हा रस आंबटच लागत होता. एवढा स्वयंपाक केला, एवढी छान पुरणपोळी बनवली, पण रसाने खरं तर चव घालवली. जेवण झालं आणि किचन ओट्यावर एवढा सगळा पसारा बघून मला तर खरंच खूप झोप येत होते. पण हे आत्ताही आपल्यालाच आवरायचं आहे आणि नंतरसुद्धा आपल्यालाच आवरायचं आहे. चला तर मग मी आता हे आवरून घेते आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते.